नमस्कार. विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. शारदीय नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे. माता दुर्गेला काही राशी खूप प्रिय आहेत, ज्यांच्यावर माता दुर्गेची कायम कृपादृष्टी राहते आणि त्यांची भरभराट होत असते. देशभरामध्ये नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे. वातावरण भक्तिमय झालेलं आहे. सगळीकडे जगदंबेच्या नावाचा जयघोष सुरू आहे. या काळात प्रत्येक घरात दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. माता दुर्गेला शक्ती स्वरूपा म्हणतात. नवरात्रीमध्ये दुर्गेच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. असं मानलं जातं की नवरात्र उत्सवात आई भवानी पृथ्वीवर वास करते. दुर्गा मातेची उपासना केल्यानं भक्तांची दुःख, त्यांच्यावरची संकट दूर होतात. ज्योतिषशास्त्रातही भगवतीच्या उपासनेचे तपशीलवार वर्णन केलेले आहे. ज्योतिषशास्त्राच्या मते काही राशी अशा आहेत ज्या माता दुर्गेला खूप प्रिय आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांवर मातेचा आशीर्वाद नेहमीच असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या राशींविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. पहिली रास आहे वृषभ रास. ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीच्या आराध्य दैवत म्हणजे माता दुर्गा, म्हणून वृषभ राशीच्या चिन्हावर देखील मातेचा विशेष आशीर्वाद असतो. अशा परिस्थितीत नवरात्रीच्या काळात वृषभ राशीच्या लोकांनी विधीनुसार पूजा करावी. या नवरात्रीच्या काळामध्ये वृषभ राशीच्या जातकांनी देवीची मनोभावे पूजा केली तर त्यांना त्यांचे इच्छित फळ नक्कीच प्राप्त होणार आहे. त्यासाठी त्यांनी देवीची मनोभावे पूजा या नवरात्र उत्सवात करायला काहीही हरकत नाही. त्याचे शुभफळ त्यांना नक्कीच प्राप्त होईल. दुसरी रास आहे सिंह रास. माता दुर्गा सिंहावर स्वार होऊन येते, म्हणूनच तिला सिंहवाहिनी असेही म्हणतात. हे दुर्गेचं एक नाव आहे. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांवर दुर्गेचा विशेष आशीर्वाद नेहमी राहतो. आईच्या कृपेनं अशा लोकांची त्यांच्या करिअरमध्ये, व्यवसायात खूप प्रगती होते. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी नवरात्रीच्या काळात आदिशक्तीच्या 9 रूपांची पूजा करणं त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. तिसरी रास आहे तुळ रास. ज्योतिषी सांगतात की तुळ राशीच्या लोकांचं आराध्य दैवत शुक्र ग्रह आणि देवी दुर्गा आहे. त्यामुळे दुर्गा मातेची भक्तिभावानं पूजा केल्यास त्याचे फायदे नक्कीच मिळतात. नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीची पूजा करावी आणि स्तोत्र मंत्राचा जप करावा. यामुळे तुळ राशीच्या लोकांची भरभराट होते. तर या नवरात्रामध्ये या 3 राशीच्या लोकांनी या गोष्टीचा फायदा करून घ्यायला काहीच हरकत नाही. त्या 3 राशीच्या लोकांनी देवीची मनोभावे पूजा केली, आराधना केली तर त्याचं फळ त्यांना या नवरात्रात नक्कीच मिळेल. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या 3 राशींना खास फायदा होणार आहे, या 3 राशींविषयी आपण पाहिलेले आहे. तर तुमची रास यातील कोणती आहे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.